नाशिक शहरामध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा होत असताना रामवाडी येथील विक्रांत युवक मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव निमित्त आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मनीष बागुल यांच्या संकल्पनेतून रामवाडीच्या गोदा पार्क येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला स्मरण करूया श्रीरामाचे या विषयावर स्वानंद बेदरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। भव्य प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आकर्षक विद्युत रोषणाई दिव्यांची आरास अशा सजावटीने स्वानंद बेदरकर यांच्या या व्याख्यानाला श्रीराम भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला। नाशिक शहराची अध्यात्म नगरी अशी ओळख असल्याने विक्रांत युवक मित्र मंडळाच्या वतीने हा आध्यात्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। श्रीरामाची महती अनेकांनी गायली सांगितली हीच नव्या पिढीच्या संकल्पनेतून राम भक्तांसमोर सादर करण्यासाठी हे व्याख्यान मोलाचे ठरले आहे। या कार्यक्रमादरम्यान सर्वच क्षेत्रात भरीव सामाजिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विक्रांत युवक मित्र मंडळाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला। ऑनलाईन सर्वांचे सत्कार बाईट स्वानंद बेदरकर मनीष बागुल याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुनील बागुल देवांग जानी डॉक्टर उमेश मराठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। डेस्क न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख नाशिक। काळ्यांचा गजर झाला पाहिजे। आपल्या नाशिकला जलस्रोत उपलब्ध करून देणारे माननीय देवांग श्रीराम तपोनिधी सन्मान सोहळा 2026 सगळे मान्यवरांसाठी आपण एकच पोच पावती देऊ शकतो, ती म्हणजे टाळ्यांच्या माध्यमातून ती आपण भरभरून सर इकडे समोर आपल्या सर्वांची दिवस अचूक ओळखणारे डॉक्टर सर समोर टाळ्यांचा अजून आवाज झाला पाहिजे। तुम्हाला माहितीये टाळ्या वाजवल्याने आपण अधिक तरुण होतो। आता घरी जाऊन बघा की तुम्ही किती तरुण झाला आहात। एक विश्व कुटुंब या संकल्पनेला अधिक दृढ करत स्वामीजींनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 35 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित जागतिक सांस्कृतिक महोत्सव भाग म्हणून जागतिक शांततेसाठी 2 दादा सर इकडे समोर समोर ओके एक मिनिट शंभू साहेब 2 मिनिटांना एक फोटो घ्या सर। एक मिनिट सर काय सुपुत्र पूर्ण वेळ संघ कार्य करत असून सांगलीमध्ये सध्या कार्यरत आहेत। दीपक मंडळाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात रंगकर्मी म्हणून माननीय सुरेश गायधनी यांचं नाव घेतलं जातं। प्रसिद्ध अभिनेत्री अनिका दाते, सायली संजीव यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्री घडवण्याचं श्रेय हे सुरेश दादांना जातं।